चोरताना पाहत नाही, पण त्या माठातलं शिंक्यामध्ये असणाऱ्या माठातलं कमी होतंय. पण आळ घ्यावं कुणाला म्हणले चिकूट बिकूट तर करीत नसेल ना कोणी. पूर्वी चालायचं असं चिटुकून भया ते असं पहिले लय असायचे बघा. म्हणले मग काय करावं, सगळ्यांनी अनुमान लावले, सगळ्यांच्या घरी व्हावं लागलं, पण बोलावं कुण. मग सहज गोकुळामध्ये हळूहळू हळूहळू चर्चा होऊ लागली. अरे दही दूध जातंय, लोणी जातंय, नेतय कोण, चोरी करतय कोण, पण कळतच नाही. प्रभावती नावाची एक गवळण होती, जरा सगळ्यात टॅलेंट होती, हुशार होती. तिनं सगळ्यांची जबाबदारी घेतली. 8 दिवसामध्ये तुम्हाला मी चोर पकडून देणार. आता 8 दिवसामध्ये चोर पकडून देणार म्हणल्यानंतर तिचं लक्षच लागणार, चोर कोण असेल, कसा पकडायचा, काय करायचं. मंडळी तिच्या लक्षात आहे ना. 8 दिवस ती नियोजन करते चोर कसा पकडायचा. एक दिवस तिचं पोरग वाकड्या नावाचं सकाळी उठलं, थोडं उशिरा उठलं, आणि उठल्यानंतर त्याच्या आईला म्हणजे त्या प्रभावतीला कुठेतरी बाहेर जायचं होतं. तिनं सांगितलं अरे बाळा लवकर 2 घास खाऊन घे, तू जेवण केलं ना म्हणजे मग मी जायला मोकळी. त्यानं सांगितलं आई मला नाही जेवायचं. अरे का जेवायचं नाही म्हणले, हो मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं, नाही जेवायचं आहे मला. कशाला मी ती ताकण भाकर खाऊ. अरे मग ताकण भाकर नाही खाणार मग खातो काय, लोणी खातोय मी. तिला थोडी शंकेची पाल चुकली, इथंच काहीतरी कार्यक्रम आहे. म्हणले लोणी खातो, कुठं खातो, खातो म्हणजे कुठं, आमचा देव आम्हाला देतो. कोणता तुमचा देव, राजा आमचा कृष्ण. पुढं त्याच्या घरी गायला, राजा घरी त्याच्या घरी जेवण ठेवतो. दुसऱ्याच्या घरी जेवण असतं राजाचं, म्हणायला राजाचं जेवण आहे, त्याच्या घरी काहीच नाही. हा बघा 15 दिवसापूर्वी असे हातापाया पडत होते, आल्यावर नुसते पाया पडत होते. आता जा बरं ऑफिसला पाया पडतो का बघू. कुठलाही राजा म्हणतोय मी इथं नाही चाललं, सगळी म्हणले आमचा देव आमचा राजा मला देतोय. म्हणले राजा देतोय म्हणले हो. तरी म्हणलं 8 दिवस झालं तुम्ही घरी का जेवत नाही, पण कुणा देतो सांग ना. कुणाचं देतो, त्याचं देत नाही पण कुणाचं तरी देत असेल. सांगणार नाही म्हणले मी, कारण त्यांनी सांगितलेलं आहे कोणी कोणाशी न बोल. सांगणार नाही. अरे सांगणार नाही पण तरी सांग ना, मी तुझी आई आहे. अरे आई असली तरी सांगणार नाही. अरे आईला सांगू नाही का, आईला सांगावं पण तुला सांगणार नाही कारण तू बाई आहे. आणि तुला जर सांगितलं तर 2 तासात अख्ख्या गावात होईल. हो मी नाही सांगणार. आई म्हणली नाही सांगणार. असा झोडला ना आतमध्ये कोडून घेतला बघ. नाही ना सांगितलं तर मग असं होईल. पाया पडलं तो म्हणजे माझं काही नाही, फक्त तुम्हाला सांगतो मी हे सगळं खाता पुढं. त्यांनी सांगितलं आम्ही रोज एका घरी जातो आणि आमचा देव आमच्या बरोबर आहे आणि आम्ही चोरी करतो. ऐकल्याबरोबर त्याला घराच्या बाहेर सोडून दिला. ती भाकरी करीत होती तसं सगळं सोडून दिलं आणि सगळी बचत गट अख्खा जमा केला. सगळा बचत गट जमा केला. ऐका मग बरं का बायांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना 8 दिवसामध्ये चोर पकडून देईन. बघा माझ्याकडे सुगावा लागलेला आहे. ते नंदाचं कार्ट ते चोरी करतोय. बरं आता त्याच्या आईला जाऊन म्हणावं तर याच्या आधी त्याच्याकडे तक्रार केली होती की तुझा पोरगा खोड्या करीतो, आमची चोरी करीतो. उलट ती म्हणली ते तर 5 वर्षाचं आहे, अजून अंगणाच्या बाहेर नाही गेलं, अंगणात रांगतोय आणि तुम्ही 12 घरच्या 12 त्याच्यावर नाव घेतोय. त्यामुळं आता त्याला सांगून मजा नाही. पण आपण त्याला पकडल्याशिवाय पुराव्याशिवाय बोलवू शकत नाही. कारण मंडळी किती जरी तुम्हाला संशय असेल, एखादी घटना एखादी वस्तू एखादी गोष्ट त्याच्यामध्ये अवेलना होत असेल, पण जोपर्यंत आपल्याकडे पुरावा येत नाही तोपर्यंत जमणार नाही. मी थोड्या दिवसात तुम्हाला पुरावा देणार. आणि त्यांना ओपन चॅलेंज सगळ्यांना करून ती महिला बचत गटाची अध्यक्ष प्रभावती नावाची गवळण वाड्याच्या बाहेर पडली. बाहेर देव बहुत काय मामी, देव त्यांना म्हणतो काय मामी तू कधी आला. आतमध्ये व्याख्यान